तुम्ही किती पैसे कमवता यावर तुमची श्रीमंती ठरत नाही, तर तुम्ही पैसे कसे वाचवता आणि गुंतवणूक करता यावर ठरते. पैसा केवळ गणित किंवा गुंतवणूक धोरण नाही, तर तो आपल्या मानसिकतेवर आणि वागणुकीवर अवलंबून असतो. पैसा कमवण्यापेक्षा तो कसा वापरावा हे महत्त्वाचे. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या बुक 5 ची प्राजक्ता या चॅनलवर. आज आपण पैशाचे मानसशास्त्रावर आधारित मॉर्गन हसेल लिखित जगप्रसिद्ध पुस्तक द सायकोलॉजी ऑफ मनी याचा संपूर्ण सारांश मराठीत पाहणार आहोत. हे पुस्तक आपल्याला पैशांबाबत योग्य मानसिकता कशी ठेवायची हे शिकवते. तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि फायनान्स बद्दल तुमचे विचार बदला. आता आपण पुस्तकातील 9 महत्त्वाचे धडे पाहूया. त्यातला सगळ्यात पहिला महत्त्वाचा धडा म्हणजे नशीब आणि धोका, लक अँड रिस्क. श्रीमंत होणे ही केवळ हुशारी नव्हे, तर नशिबाचा आणि संधीचा देखील भाग आहे. बिल गेट्स जेव्हा शाळेत होते तेव्हा त्यांच्या शाळेत संगणक होते. त्या काळी अमेरिकेतील 99% शाळांमध्ये संगणक नव्हते. जर त्यांनी संगणक पाहिलाच नसता तर आजच्या मायक्रोसॉफ्टची कल्पनाही आली नसती. याचा अर्थ असा नाही की बिल गेट्स फक्त नशिबाने श्रीमंत झाले, पण त्यांना योग्य वेळी योग्य संधी मिळाली आणि त्यांनी त्याचा पुरेपूर उपयोग केला. कोणत्याही आर्थिक निर्णयामध्ये धोका असतो, तो समजून घेतला पाहिजे. समजा तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करताय किंवा शेअर बाजारात पैसे गुंतवताय. जर तुम्ही कोणतीही माहिती न घेता किंवा अभ्यास न करता मोठी गुंतवणूक केली तर धोका वाढतो आणि तुम्ही नुकसान करू शकता. पण जर तुम्ही अभ्यासपूर्वक गुंतवणूक केली, मार्केट समजून घेतलं, तर धोक्याचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि तुम्ही नशिबासोबत तुमच्या कष्टानेही यश मिळवू शकता. आता याच्यातला दुसरा धडा बघूया, तो म्हणजे चक्रवाढ व्याजाची जादू, द मॅजिक ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट. तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोक मोठ्या संपत्तीचे मालक कसे बनतात? ते केवळ मोठी रक्कम गुंतवतात म्हणून नव्हे, तर ते लवकर गुंतवणूक सुरू करतात आणि संयम बाळगतात. याचे कारण म्हणजे चक्रवाढ व्याज, जी आर्थिक यशाची गुरुकिल्ली आहे. वॉरेन बफेट हे आज जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. त्याचं गुपित काय? त्यांनी केवळ चांगल्या ठिकाणी गुंतवणूक केली असं नाही, तर त्यांनी ती खूप लवकर सुरू केली. वॉरेन बफेट यांनी फक्त वयाच्या 10व्या वर्षी गुंतवणूक सुरू केली. जर त्यांनी 30व्या वर्षी सुरू केली असती तर त्यांची संपत्ती 90% कमी असती. तर याच्यातून आपण काय शिकले पाहिजे? तर गुंतवणुकीत वेळ सर्वात महत्वाचा आहे. जितक्या लवकर सुरुवात कराल तितका तुम्हाला फायदा होईल. संयम आणि वेळ यामुळे पैसे वाढतात, फक्त धीर हवा. चक्रवाढ व्याज म्हणजे पैसा पैशाला आकर्षित करतो. जर तुम्ही गुंतवणूक केली आणि लगेच पैसे काढले तर तुम्हाला फायदा होणार नाही, पण जर संयम ठेवून दीर्घकाळ गुंतवणूक केली तर ती मोठ्या प्रमाणात वाढेल. आता याचं एक उदाहरण बघूया. समजा एका झाडाचं बी जमिनीत पेरलं. जर तुम्ही दर 2 महिन्यांनी मुळं उपटून पाहिली तर ते वाढणार नाही, पण जर तुम्ही धीर ठेवून त्याला नियमित पाणी आणि सूर्यप्रकाश दिला तर काही वर्षात ते मोठं झाड बनेल. तर यातून काय शिकले पाहिजे? गुंतवणूक म्हणजे झाड लावण्यासारखी आहे. वेळ आणि संयम हेच सर्वात मोठं गुपित आहे. आता तिसरा महत्वाचा धडा बघूया. मिळवण्यापेक्षा बचतीला जास्त महत्त्व द्या. सेव्हिंग इज मोर इम्पॉर्टंट दॅन अर्निंग. आपल्यापैकी बरेच जण असं मानतात की श्रीमंती म्हणजे जास्त पैसा कमवणे, पण खरं पाहायला गेलं तर श्रीमंती हे तुम्ही किती कमवता यावर नाही, तर ते तुम्ही किती वाचवता यावर अवलंबून असते. तुमची संपत्ती तुमच्या कमाईवर नाही, तर बचतीवर अवलंबून असते. एक उदाहरण बघूया. समजा 2 मित्र आहेत, अजय आणि विजय. अजय महिन्याला 1 लाख रुपये कमवतो, पण तो सगळे खर्च करून महिन्याच्या शेवटी काहीही वाचत नाही. आणि विजयला महिन्याला फक्त 50,000 रुपये मिळतात, पण तो त्यातूनही 10,000 रुपये दरमहा बचत करतो. 10 वर्षानंतर कोण श्रीमंत असेल? तर विजय, कारण त्याने कमावलेल्या पैशाची योग्य बचत आणि गुंतवणूक केली. यातून आपण काय शिकायला पाहिजे? तर जास्त कमाई म्हणजे श्रीमंती नाही, तर कमावलेल्या पैशातून किती शिल्लक ठेवता हे जास्ती महत्वाचं आहे.
मोठ्या पगाराने कोणीही श्रीमंत होत नाही, पण योग्य बचतीमुळे होऊ शकतो. अनेक लोक मोठा पगार मिळवतात, पण तरीही त्यांच्याकडे पैसा राहत नाही. याला आयुष्यशैली महागडी होणे असे म्हणतात. म्हणजे लाईफस्टाईल. यांची लाईफस्टाईल महागडी होते. जसे जसे पगार वाढतो तशी खर्च करण्याची सवय लागते. जसं की महागडी गाडी, महागडी घरे, फॅन्सी कपडे. पण जर बचत केली नाही तर अचानक आर्थिक संकट आलं तर हातात काहीच शिल्लक राहत नाही. आता बघूया महत्वाचा घटक चौथा, तो म्हणजे हावरेपणा टाळा. पुरेसे कधी हे ओळखा. म्हणजे कंट्रोल युअर ग्रीड. पैसे कमावणे हे चांगले आहे, पण अतिरेकी हाव तुमच्या मेहनतीने कमावलेल्या पैशाला आणि प्रतिष्ठेला नष्ट करू शकते. बरेच लोक जेव्हा पैसा कमवायला सुरुवात करतात तेव्हा त्यांना थांबायचं नसतं. त्यांना आणखीन हवं असतं. पण प्रश्न हा आहे की किती पुरेसा आहे. पैशाच्या नशेत बऱ्याच लोकांची हाव वाढते आणि ते चुकीचे निर्णय घेतात. लोक विचार करतात की थोडे अजून पैसे कमवले तर आयुष्य परफेक्ट होईल. पण हळूहळू ही मानसिकता हव्यासात बदलते आणि चुकीच्या मार्गाने पैसा कमवायचा मोह येतो. बरेच लोक जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी जोखीम घेतात. फसवणुकीच्या स्कीम मध्ये अडकतात. उदाहरणार्थ, समजा तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक केली आणि चांगला नफा मिळाला. तुम्हाला वाटलं थोडा अजून रिस्क घ्यावा, पैसा दुप्पट होईल. पण नशिबाने साथ दिली नाही. पण त्या चुकीच्या निर्णयामुळे तुम्ही तुमचा पूर्ण पैसा गमावला. तर यातून काय शिकायला पाहिजे? पैसा मिळवणं महत्वाचं आहे, पण हव्यास धोकादायक ठरू शकतो. आपल्या गरजा आणि समाधान कधी मिळतं हे ओळखणे महत्वाचं आहे. आता पाचवा धडा बघूया. पैशांचे अंतिम ध्येय स्वातंत्र्य आणि वेळ मिळवणे. द अल्टिमेट गोल ऑफ मनी इज टू गेन फ्रीडम अँड टाइम. आपण पैशासाठी इतकी मेहनत करतो, पण त्याचा शेवटी उपयोग कशासाठी? महागडी गाडी, मोठे घर, ब्रँडेड कपडे की वेळेवरचा ताबा? खरं सांगायचं झालं तर श्रीमंती म्हणजे वस्तू विकत घेणे नाही, तर स्वतःच्या वेळेवर नियंत्रण मिळवणे. समाजात श्रीमंतीचा चुकीचा अर्थ लावला जातो. मोठ्या कंपनीचे सीईओ, महागड्या गाड्या, ब्रँडेड कपडे हे श्रीमंतीचे प्रतीक मानले जाते. पण खरी श्रीमंती म्हणजे तुमच्या आयुष्याचा कंट्रोल तुमच्याकडे असणं. जर तुम्हाला तुमच्या आवडीच्या गोष्टीसाठी वेळ द्यायला मिळत नसेल, सतत पैशासाठी धावपळ करावी लागत असेल, तर तुम्ही खरोखर श्रीमंत आहात का? एक उदाहरण बघूया. एका माणसाकडे कोटींची संपत्ती आहे, पण दिवसाचे 12 ते 14 तास तो कामात घालवतो आणि त्याला कुटुंबासोबत वेळ घालवायला वेळच मिळत नाही. दुसरा माणूस साधं पण समाधानाचं आयुष्य जगतो, स्वतःच्या मर्जीने वेळ घालवतो, प्रवास करतो आणि आपल्या कुटुंबासोबत आनंद घेतो. तर खऱ्या अर्थाने श्रीमंत कोण? तो श्रीमंत ज्याच्याकडे वेळेचा ताबा आहे. यातून तुम्ही काय शिकलं पाहिजे? श्रीमंती म्हणजे मोठ्या वस्तू नव्हेत, तर स्वतःच्या वेळेवर हक्क मिळवणे. आणि तुमच्या वेळेवर कोणाचा ताबा आहे हा प्रश्न स्वतःला विचारणे जास्त महत्वाचे. आता आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे पैशामुळे तुम्हाला काहीही करण्याची मोकळीक असते. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय? तुम्हाला रोज नोकरीवर जायला भाग पाडणारा कुणी नाही. तुम्ही स्वतःच्या आवडीच्या गोष्टी करू शकता, जसं की प्रवास, तुमचे छंद जोपासणे, कुटुंबासोबत वेळ घालवणे. पैशाची चिंता न करता तुम्हाला हव्या त्या संधी निवडता येतात. आता बघूया पुढचा धडा. धडा 6वा म्हणजे श्रीमंतीचा दिखाऊपणा टाळा. अवॉइड द शो ऑफ ऑफ वेल्थ. आजच्या काळात बरेच लोक श्रीमंत असल्याने दाखवायचा प्रयत्न करतात. महागडे कपडे, मोठ्या गाड्या, आलिशान घरे. पण श्रीमंती हे फक्त बाहेरून दिसणाऱ्या गोष्टीवरून ठरत नाही. खऱ्या श्रीमंतीचा संबंध तुमच्या बँक खात्यातील शिल्लक, गुंतवणुकीत असलेल्या संपत्तीशी असतो, नुसत्या खर्चाशी नाही. महागडे कपडे, मोठे घर म्हणजे तुमच्याकडे पैसा आहे असं नाही. अनेक लोक श्रीमंतीची व्याख्या दिखाव्याने करतात. महागड्या वस्तू विकत घेणे म्हणजे श्रीमंती असे त्यांना वाटते.
पण वस्तू विकत घेतल्याने कोणी श्रीमंत होत नाही, उलट पैशाची उधळपट्टी होते. खरी श्रीमंती म्हणजे तुमच्याकडे आर्थिक सुरक्षितता आहे का? तुमच्या भविष्यासाठी पैसे आहेत का? आता याचं एक उदाहरण बघूया. समजा 2 मित्र आहेत. एकाने महागडी गाडी, ब्रँडेड कपडे, मोठं घर घेतलं आहे, पण सगळं कर्जावर आहे. पण तिथेच दुसऱ्याने साधेपणा ठेवून पैसे बचत किंवा गुंतवणुकीत टाकले आहे. तर यापैकी श्रीमंत कोण? पहिला मित्र फक्त श्रीमंत दिसतो, पण त्याच्याकडे पैसा शिल्लक नाही. आणि दुसरा मित्र तो खरा श्रीमंत आहे, कारण त्याच्याकडे आर्थिक स्थिरता आहे. तर यातून काय शिकायला हवं? ते म्हणजे दिसणं महत्वाचं नाही, तर तुमच्या आर्थिक स्थितीचा मजबूत पाया महत्वाचा आहे. खरी संपत्ती तुमच्या बँक खात्यात आणि गुंतवणुकीत दिसते, दाखवण्यात दिसत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं की दिसायला श्रीमंत असणं हेच यशाचं लक्षण आहे. पण श्रीमंती ही फक्त बाहेरून दिसणारी गोष्ट नसून तुमच्या आर्थिक सवयींवर अवलंबून असते. वॉरेन बफेट यांच्याकडे अब्जावधीची संपत्ती आहे, पण तरीही ते साधं घर, सामान्य कार आणि साधं राहणीमान ठेवतात, कारण त्यांना श्रीमंती दाखवायची नाही, तर संपत्ती टिकवायची आहे. आता बघूया धडा 7वा. ते म्हणजे तुमची आर्थिक योजना लवचिक ठेवा. कीप युअर फायनान्शियल प्लॅन फ्लेक्झिबल. आर्थिक नियोजन करताना बरेच लोक एकच रणनीती आखतात आणि ती बदलत नाही, पण भविष्य अनिश्चित आहे. तुम्ही कितीही चांगली योजना आखली तरी जीवनात अचानक बदल होऊ शकतो. नोकरी जाणे, आर्थिक मंदी, आरोग्य समस्या किंवा आपत्ती. म्हणून तुम्ही तुमची आर्थिक योजना लवचिक ठेवली पाहिजे, म्हणजे आवश्यकतेनुसार बदल करण्यास तुम्ही सक्षम असले पाहिजे. आता याचं एक उदाहरण बघूया. समजा तुम्ही संपूर्ण पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतवला, पण अचानक मोठी मंदी आली आणि बाजार कोसळला. जर तुमच्याकडे इतर गुंतवणुकीचे पर्याय जसं की फिक्स्ड डिपॉझिट, म्युच्युअल फंड, सोनं नसतील तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून एकूण तुमच्या संपूर्ण संपत्तीवर मोठा परिणाम होणार नाही. तर यातून आपण काय शिकले पाहिजे? तर कधीही सगळे फंड एकाच याच्यामध्ये ठेवू नका. गुंतवणुकीमध्ये विविधता ठेवा. बाजार आणि परिस्थितीनुसार योजना बदलण्याची तयारी ठेवा. आता बघूया धडा 8वा. इतरांच्या तुलनेत स्वतःच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा. फोकस ऑन युअर ओन गोल इन्स्टेड ऑफ कम्पेअरिंग विथ अदर्स. आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात आपण अनेक लोकांना यशस्वी, श्रीमंत आणि आनंदी दिसताना पाहतो. कोणीतरी महागडी गाडी घेतं, कोणीतरी शेअर मार्केटमध्ये मोठा नफा कमवतो, तर कोणीतरी तरुण वयातच करोडपती होतो. हे पाहून बरेच लोक स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करायला लागतात आणि त्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतात. पण हे लक्षात ठेवा, प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगळी असते. दुसऱ्यांचे यश पाहून त्यांच्यासारख्या होण्याचा प्रयत्न करताना आपण स्वतःच्या आर्थिक उद्दिष्टांवर भरकटू शकतो. याचं एक उदाहरण बघूया. समजा तुमचा मित्र शेअर मार्केटमध्ये मोठा नफा कमवत आहे आणि तुम्हीही त्याच्यासारखी गुंतवणूक करण्याचा प्रयत्न केला, पण तुम्हाला त्या विषयाची पुरेशी माहिती नसल्यामुळे तुम्हाला जोखीम झाली आणि नुकसानही झाले. त्यामुळे स्वतःचा अभ्यास करा, स्वतःची आर्थिक स्थिती समजून घ्या आणि मग योग्य गुंतवणूक ठरवा. तर यातून काय शिकले पाहिजे? दुसऱ्यांच्या आर्थिक सवयीची नक्कल करण्याऐवजी स्वतःच्या परिस्थितीनुसार निर्णय घ्या. आता बघूया 9वा धडा, म्हणजे भावनांवर नियंत्रण ठेवा. कंट्रोल युअर इमोशन्स. पैशांची भाषा संयम आणि शिस्त समजणाऱ्या लोकांसाठी अनुकूल असते. बऱ्याचदा लोक आर्थिक निर्णय घेताना भीती, हाव आणि उतावळेपणा दाखवतात आणि त्यामुळे मोठ्या चुका होतात. पैसा कमवणे आणि वाढवणे ही तंत्रज्ञान किंवा उच्च शिक्षणावर अवलंबून नसते, तर भावनांवर नियंत्रण ठेवण्यावर अवलंबून असते. जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार हे इतरांपेक्षा अधिक हुशार किंवा तंत्रज्ञ असतातच असे नाही, पण ते संयमी असतात. त्यांना माहिती असतं की पैसा लगेच मिळत नाही. तो संयम, विचारपूर्वक घेतलेले निर्णय
आणि योग्य मानसिकतेमुळे मिळतो. आता एक उदाहरण बघूया. समजा शेअर मार्केट क्रॅश झाले आणि सगळ्यांनी शेअर्स विकायला सुरुवात केली, तर तुम्हालाही भीती वाटेल आणि तुम्ही पण शेअर्स विकायला सुरुवात कराल. काही महिन्यात मार्केट पुन्हा वाढेल, पण ज्यांनी संयम ठेवला त्यांना त्याचा चांगला नफा मिळतो. पण तुम्ही भावनेच्या आहारी जाऊन चुकीच्या निर्णयामुळे तुम्हाला मिळालेली संधी गमावता. यातून काय शिकायला पाहिजे? तर भीती आणि उतावळेपणामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते, म्हणून शांतपणे विचार करून निर्णय घ्या. यशस्वी गुंतवणूकदार हे इतरांपेक्षा अधिक तंत्रज्ञ नसतात, तर ते अधिक संयमी असतात. तुम्हाला गुंतवणूकदार म्हणून मोठे यश मिळवायचे असेल तर तांत्रिक ज्ञानाबरोबर संयम आणि शिस्त असणेही गरजेचे आहे. बरेच वेळा मार्केटमध्ये संधी असते, पण लोक हव्यासाने किंवा भीतीने चुकीचे निर्णय घेतात. जास्त ताण घेतल्याने आणि घाईने गुंतवणूक केल्याने नुकसान होण्याची शक्यता जास्त वाढते. आता बघूया अंतिम संदेश. पैसा कमवण्यापेक्षा तो योग्य प्रकारे वापरणे महत्त्वाचे आहे. द सायकोलॉजी ऑफ मनी शिकवते की आर्थिक यश हुशारीवर नव्हे, तर आपल्या मानसिकतेवर आणि वागणुकीवर अवलंबून असते. पैसा हा स्वातंत्र्यासाठी असतो, दुसऱ्यांवर प्रभाव टाकण्यासाठी नव्हे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा. आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन पुस्तकाच्या समरीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.